तर राज्यात सर्वदूर पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। राज्यभरातल्या पावसाचा अंदाज घेऊया। नांदेडमध्ये पावसाचा कहर। मुखेड रावणगावला पुराचा वेढा। एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य सुरू। तारदडवाडीत कमरे इतक्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ। तर मुक्रमाबादेत 40 ते 50 म्हशी दगावल्या। राज्यातील पावसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा। नांदेडमध्ये 206 मिलीमीटर पाऊस। 225 जण पुराच्या पाण्यात अडकले। 5 नागरिक बेपत्ता। फडणवीसांची माहिती। नांदेडच्या मुखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार। लेंडी नदीच्या पुरात 50 ते 60 दुभती जनावरं वाहून गेली। 33 पेक्षा जास्त जनावरांचा गोठ्यात बांधलेल्या जागीच दुर्दैवी मृत्यू। खेड तालुक्यातील अनेक गावात पुराचं पाणी। नांदेडच्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचं स्वरूप। रस्त्यावरील कार पाण्याखाली। दोरीच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न। मराठवाड्यात एकूण 6 नागरिकांचा मृत्यू। नांदेडमधील 3, बीडमधील 2, हिंगोलीतल्या एका नागरिकाचा समावेश। तर 1.25 लाख हेक्टर क्षेत्र शेतीचं बाधित झाल्याची प्राथमिक माहिती। पंचनामे सुरू। महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस। नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ। अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग। शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसानं चंद्रपूरकरांची चिंता वाढली। पाऊस असाच सुरू राहिल्यास चंद्रपूर शहराला पुराचा वेढा बसण्याची शक्यता। चंद्रपूर हैदराबाद मार्ग बंद। महाबळेश्वर तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस। कोयना, कंधेर, धोम, उरमोडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ। महाबळेश्वरमध्ये 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद। लातूरच्या अहमपूर ते शेणकूड मार्गे परभणी जाणारा रस्ता बंद। मुसळधार पावसामुळे मन्याड नदीला पूर। शेणकूडजवळील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प।